श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याचे काही नियम घालून दिले गेले आहेत। चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही, तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात। हिंदू धर्मात रोजच्या जीवनात सकाळी अंघोळ केल्यानंतर देवपूजा करावी असं सांगण्यात आलं आहे। आपणही अगदी रोज न चुकता देवपूजा करून आपापल्या कामाला लागत असतो। मात्र शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याचे काही नियम घालून दिले गेले आहेत। चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही, तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात। पाहूयात पूजा कधी करावी आणि कधी करू नये। तर सर्वप्रथम पूजा कधी करू नये। हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं। हा काळ देवतांच्या पूजेचा काळ असतो, त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते। त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेत पूजा करणं टाळलं पाहिजे। या काळात केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही। आरती आणि पूजा यांच्यातला फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात, त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली गेली पाहिजे। मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये। या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरातही पूजा करू नका। यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नयेत। घरामध्ये सुतक आणि सोयर असतानाही पूजा करू नका। म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असला किंवा घरी कोणी मृत्यू पावले असल्यास पूजा करणे शुभ मानले जात नाही। ग्रहण इत्यादी काळात पूजा करू नये, परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता। दिवसभरात पूजा कधी करावी ते आता आपण पाहणार आहोत। तर दिवसभरात 5 मुहूर्तांवर आपण पूजा करू शकतो, असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं। धर्मग्रंथानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आले आहेत, ते आता आपण पाहूयात। प्रथम पूजेची वेळ ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त, पहाटे 4:30 ते 5 पर्यंत। दुसरी पूजा सकाळी 9 वाजेपर्यंत। मध्यान्ह पूजा दुपारी 12 वाजेपर्यंत। संध्याकाळची पूजा 4:30 ते 6 पर्यंत। शयनपूजा रात्री 9:30 पर्यंत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। श्री स्वामी